नमस्ते, KGS कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सोयाबीन चंक्स रस्सा भाजी दाखवणार आहे। तर चला मग तयारीला लागू। आपण सोयाबीन चंक्स उकडून घेणार आहोत, कारण तसेच सोयाबीन केलं तर त्याला थोडासा तुरटपणा आणि उग्र वास येतो, म्हणून उकळून स्वच्छ धुवून ते सोयाबीन चंक्स घट्ट पिळून घ्यायचे आहेत। हे पिळून घेतलेले चंक्स 1 चमचा तेलात चांगले भाजून घ्यायचे आहेत, कारण भाजीला एक वेगळी चव येते। तुम्ही बघू शकता हे भाजल्यावरती असे कोरडे पडलेले आहेत। आता सोयाबीन चंक्ससाठी लागणारा मसाला तयार करणार आहोत। 2 मोठे कापलेले कांदे, 1 टोमॅटो, 10-12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, वरची साल काढून थोडी कोथिंबीर घालून वाटण जरा जाडसरच वाटावे, खूप बारीक पेस्ट करायची नाही। कढईत 4 चमचे तेल टाकून छोटा 1 टोमॅटो बारीक चिरून टाकावा। नंतर वाटलेल्या मसाल्याचं वाटण टाकून असे चांगले भाजून घ्या। मसाल्याला तेल सुटू लागल्यावरती त्यात थोडी हळद, गरम मसाला, मटन मसाला टाकून चांगले मिक्स करा। मसाल्याचा खमंग वास येऊ लागल्यावरती धनेपूड व आपला घरगुती काळा मसाला घालावा। पुन्हा एकदा चांगले मिक्स करून भाजलेले सोयाबीन चंक्स त्या मसाल्यात टाकावे व मिक्स करून आपल्याला रस्सा जेवढा पाहिजे त्याप्रमाणे गरम पाणी घालून चवीप्रमाणे मीठ टाकून चांगले शिजू द्यावे। जेवढं सोयाबीन शिजेल तेवढा त्यात मसाल्याची चव उतरते। आपलं सोयाबीन चंक्स शिजून झालेलं आहे। खाण्यासाठी प्लेटमध्ये घेऊन बारीक चिरलेली कोथिंबीर टाका। ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग माझ्या KGS चॅनल कुकिंगला सबस्क्राईब करून कमेंट, लाईक करायला विसरू नका। ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला कशी वाटते तेही सांगा।